रीट्स हे आपण कुठलेही जसे शेअर्स डीमॅट अकाउंटवरती परचेस करतो तशाच पद्धतीने आपण रीट्स परचेस करू शकतो. तर भारतामध्ये काही प्रमुख नामवंत कंपन्या ज्या आहेत तर त्यामध्ये एम्बेसी ऑफिस पार्क्स ही एक रीट आहे. त्यासोबत माइंडस्पेस बिझनेस पार्क्स आणि ब्रुकफिल्ड इंडिया रीट्स हे देखील भारतामध्ये आपण ट्रेड होत आहेत त्या रीट्सच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतो. आणि ही जी सर्व प्रोसेस आहे ही संपूर्ण सेबी रजिस्टर्ड असल्याने आणि आपण कुठल्याही एका डीमॅट अकाउंटवरून जे काही आपले ट्रेडिंग अकाउंट असतात जसं की धन ब्रोकिंग असेल, झेरोडा असेल, अपस्टॉक्स असेल, कुठल्याही एका ब्रोकिंगच्या माध्यमातून ट्रेडिंग अकाउंटच्या माध्यमातून आपण या रीट्समध्ये गुंतवणूक करू शकतो. आणि जे जसे शेअर्समध्ये ट्रेडिंग केलं जातं, रेग्युलर ऍक्टिव्हिटी केली जाते, तशीच रीट्समध्ये देखील हे ट्रेडिंग केलं जातं. आणि समजा कुठल्या रीटचा नव्याने आयपीओ आलेला असेल तर त्या ठिकाणी जसं तुम्ही रेग्युलर आयपीओज मध्ये जसं तुम्ही लेन्स कार्डचा आयपीओ म्हणा किंवा कुठलेही टाटा टेकचा वगैरे जे काही रिसेंटली येऊन गेले आयपीओचा आपण विचार करू शकतो. तर आयपीओ मध्ये जशी आपण गुंतवणूक करतो तसेच रीटच्या आयपीओ मध्ये देखील आपण गुंतवणूक करू शकतो. मग आता या ठिकाणी आपल्याला काय काय फायदा होऊ शकतो किंवा त्या पर्टिक्युलर रीटचा नेमका बेनिफिट काय की जे इतर शेअर्सच्या कंपॅरिझनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी एक सेपरेट त्यांना एक स्थान निर्माण केलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रामुख्याने डिव्हिडंड हा मिळाला जातो. म्हणजे थोडक्यामध्ये काय की समजा मी काही त्या ठिकाणी रीट्स परचेस केले म्हणजे रीटचे शेअर्स मी त्या ठिकाणी डायरेक्ट ट्रेडिंग अकाउंटवरनं परचेस केले तर प्रत्येक 3 महिन्यानंतर मला डिव्हिडंड हा दिला जातो.